दरेरा दरेरा रा 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 दरेरा रा 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 दरेरा दरेरा रा 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 दरेरा रा 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 दरेरा रा 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 शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीवर तुमच्या ग्रुपचं सरशी स्वागत आहे. माझं नाव पप्पू आवकीरकर आहे. आता आपण रायगडावरती 1500 पायऱ्या चढून चाललोय. गड पायी चढल्याशिवाय गडाचं महत्त्व कळत नाही. पायथ्याला आपण उभे आहोत. या गेटला चित्त दरवाजा बोलतात. राजांच्या काळात घोड्यावरती जाण्यासाठी एक मार्ग आहे, तिकडून नाना दरवाजा, की छत्रपती शिवाजीराजे नाना दरवाजाने पालखीमध्ये किंवा घोड्यावरती जायचे चेकपोस्ट नाकं. राजांच्या काळात नाना दरवाजा आणि चित्त दरवाजा, महादरवाजा असे किल्ल्याचे गेट आहेत, पण त्यातला प्रमुख गेट म्हणजे किल्ल्याचा महत्त्वाचा महादरवाजा. रायगड किल्ल्याची हाईट ही पायथ्यापासून टोकापर्यंत 1375 फूट आहे आणि समुद्र सपाटीपासून हा गड 2851 फूट उंचावरती आहे. इतिहासामध्ये रायगड किल्ल्याचं मूळ नाव होतं रायरीचा डोंगर. रायरीचा डोंगर जावळीच्या मोऱ्यांकडनं छत्रपती शिवरायाने 15 मे 1656 घेतला आणि या डोंगराचं नामकरण रायगड दिलं. पण अगोदर महाराजांची राजधानी राजगड होती. महाराजांनी पहिला किल्ला जिंकला. तोरणा वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याचं तोरण मानलं. पण शिवरायांचा जन्म तर शिवनेरी किल्ल्यावर झाला पुण्यामध्ये 19 फेब्रुवारी 1630ला. महाराजांनी पहिला किल्ला तोरणा घेतला. पुण्यामध्ये राजकारभार केला 25 वर्ष. पण तसं राजांचं आयुष्य पुण्यामध्ये 40 वर्ष गेलं. शिवाजीराजे रायगड साईडला 1671ला आले. पण 15 मे 1656ला छत्रपती शिवरायाने जावळीच्या मोऱ्यांकडनं डोंगर घेणे अगोदर मोरेने विचारलं महाराजांनी, मोरे तुम्ही आपल्यात जावळी रायरी तुमच्या ताब्यात घ्या, मराठ्यांचं साम्राज्य वाढवा. मोरेने राजाने प्रत्युत्तर दिलं, तुम्ही कसले राजे, खरे जावळीचे राजे तर आम्हीच आहोत. शिवरायांबरोबर त्या जावळीच्या मोऱ्याने युद्धाचं चॅलेंज केलं. अखेर शिवरायांनी 2 सरदार निवडले, कान्होजी जेधे आणि सूर्याजी काकडे. या 2 सरदारांनी 145 पौडीची तुकडी घेतली आणि प्रतापगडाच्या वरती मेढा गावे त्या ठिकाणी युद्ध झालं. युद्धामध्ये हनुमंतराव मोरे मारले गेले आणि तो चंद्रराव मोरे शरण आला आणि तो महाराजांना म्हटला, रायरी ताब्यात तुमच्या त्या घ्या आणि आम्हाला सोडा. शिवरायांनी रायरीचं नाव रायगड दिलं आणि राजकारभार या ठिकाणी रायगड बांधण्याची सुरुवात केली. या गडाचा इंजिनियर आहे सेवेच्या ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. याने गडाच्या पायथ्यापासून माथ्यापर्यंत गडावरती 350 इमारतीचं बांधकाम केलं. हिरोजी इंदुलकरने 11 तलाव बांधली, 84 पाण्या टाक्या लागणार दगड गडावरतीच काढला. तलावाची निर्मिती केली. सागवणी छप्पर, मातीची कौलं, पैठणी कापड, रेशमी पडदे गालीचे होते. पण आजच्या स्थितीला तुम्हाला रायगड हा उद्ध्वस्त बघायला मिळणार आहे. हे मराठ्यांचं दुर्दैव आहे की महाराजांचे सगळे गडकिल्ले उद्ध्वस्त आहेत. तोरणा, राजगड, विशालगड, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, प्रतापगड, कुलाबा. तुम्ही राजस्थानामध्ये जा, चित्तोडगड सोडला तर सगळे किल्ले सुस्थितीत आहेत. याचं कारण एकच आहे, इतिहासात म्हण आहे, अंधाराला घाबरत नाही आबळाची साथ आहे, मोडेल पण वाकणार नाही ही मराठ्याची जात आहे. राजांच्या मृत्यूनंतर 150 वर्षानंतर ते इंग्रज आले. 10 मे 1818 मध्ये दक्षिण बाजूने कर्नल पॉर्थर, मेजर हॉल या 2 ब्रिटिश अधिकाऱ्यांनी तोफेचा मारा केला. मोठ्या पल्ल्याच्या तोफा वापरल्या, जसं दौलताबादला मेंढा तोफ आहे, जंजिरेला कलाला बांगडी तोफ आहे आणि सगळ्यात मोठी तोफ आहे ती मुलुक मैदानी विजापूरची. विजापूरची मुलुक मैदानी तोफ मोगलांकडे होती, पण छत्रपती शिवरायांकडे शस्त्र होती. वाघ नखी, भवानी तलवार, चिलखत, झिरटोपर, गनिमी कावा या शस्त्राच्या साह्याने छत्रपती शिवरायाने दुश्मनांना संपवलं. कारण अखेरपर्यंत महाराजांनी कुणासमोर हार मानली नव्हती बघा. पण 10 मे 1818 मध्ये इंग्रजांनी 11 दिवसामध्ये गड उद्ध्वस्त केला. इंग्रजांच्या नंतर इथे परत पेशवे आले आणि पेशव्यांनंतर आपला भारत स्वातंत्र्य झाला बघा. गडावरती पहिली व्यक्ती आली ती महात्मा ज्योतिबा फुले. त्यांनी तो 1826 मध्ये आपल्या समाजातून उद्धार केला. पण आता आपण चित्त दरवाजातून चाललोय. गडाच्या पायथ्यापासून 2 किलोमीटर राजमाता, राष्ट्रमाता
जिजाऊ मासाहेबांची समाधी आहे. जसं आपण जाऊन छत्रपती शिवरायांच्या समाधीला नतमस्तक होणार तसं प्रत्येक शिवभक्ताचं कर्तव्य आहे. गडाच्या खाली पाचाड गाव आहे, तिथे जाऊन जिजाऊंच्या समाधीला नतमस्तक व्हा. कारण भाग्य ती माता ज्या राजमाता जिजाऊने शिवरायांना जन्म दिला, नुसता जन्म नाही दिला तर एक आदर्श राजा घडवला. एक नव्हे तर त्या आईने 2 छत्रपती घडवले, एक राजा शिवछत्रपती आणि एक धर्मवीर संभाजी छत्रपती. Dere ra 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 ra, dere ra 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 ra, dere ra. आता आपण गड चढायला सुरुवात केलेली आहे. आता समोर जो निसर्ग दिसतो याला जावळीचं खोरं बोलतात. जावळीचं खोरं एवढं दाट जंगल होतं की प्रतापगडाच्या पायथ्यापासून उत्तरेच्या कोकण वेपर्यंत लागणाऱ्या खालच्या भागाला जावळीचं खोरं बोलतात. जावळी तुमची जावळी आमची जावळी जिजाऊंच्या 18 पगड जातीची 12 बलुतेदारांची जावळी होती. पण छत्रपती शिवरायांनी जावळीच्या मोऱ्यांकडनं 15 मे 1656ला या जावळीमध्ये युद्ध करून हा रायरीचा डोंगर रायगड महाराजांनी स्वराज्यासाठी गडाची निर्मिती केली. एवढं जंगल होतं जावळीचं दाट की सूर्याचं किरण जमिनीवरती पडत नव्हतं असं इतिहासात उल्लेख आहे की एका जंगलामध्ये मोकाट सोडलेला हत्ती सापडू शकत नव्हता. एवढ्या दाट जंगलामध्ये छत्रपती शिवरायाने सह्याद्रीच्या पर्वत रांगेमध्ये रायगडाची स्थापना केली आणि रायगड किल्ल्यावरती राजांचं वास्तव्य 10 वर्ष होतं. आणि याच गडावरती राजांचं निधन झालं 3 एप्रिल 1680ला. शनिवारी दुपारी 12च्या पारेला हनुमान जयंती होती. शिवरायांच्या 365 किल्ल्यांची राजधानी म्हणून आज रायगडाला ओळखलं जातं बघा. Dere ra 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 ra, dere ra 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 ra. हे बघा आता आपण किल्ल्याच्या मेन गेट मध्ये पोहोचलोय. या गेटला इतिहासामध्ये महादरवाजा बोलतात. महादरवाजा म्हटल्यानंतर किल्ल्याचा प्रमुख गेट. जेव्हा आपण गड चढत आलो मध्ये आपण कातळामध्ये जुन्या पायऱ्या पाहिल्या. राजांच्या काळातली तटबंदी बुरुज आहेत, पण जरी दुश्मन खालून आला तर त्याला गेट दिसत नाही बघा. आपण समोरच्या बाजूला बुरुज पाहतोय. जर तो तोफेचा मारा केला तर बुरुजावरती आदळू शकतो. गेट आतल्या बाजूला बघा गायमुखी टाईप गनिमी कावा. या बांधकामाला चुना गुळ शिसा वापरले बघा. हे वितळावर बाहेर पडले. चुना गुळ आणि शिसा म्हणजे लीड. 400 वर्षापूर्वीचं बांधकाम आहे. डोंगर कापून गड बांधला. आता छत्रपती शिवरायांच्या काळात जर दुश्मन समोरनं वरती आला तटबंदी बुरुज चढायला लागला तर या हॉलमधनं गरम तेल आणि गरम पाणी सोडलं जायचं अंगावरती बघा. हा सागवणी दरवाजा आहे. पूर्वी असा होता चिलखती. 400 वर्षापूर्वी. हा 2014 मध्ये बसवलंय सेंट्रल गव्हर्नमेंटने. पण शिवरायांच्या काळात महादरवाजा म्हटल्यानंतर किल्ल्याचा प्रमुख गेट. आजही रायगडावरती महादरवाजा बंद झाला तर रोपवेच्या अलावा वर जाता येत नाही आणि खाली येता येत नाही. याच गेटचे शिपाई चांगोची काटकर आणि सूर्याची पिसाळ होते बघा. पण जेव्हा हा गेट बंद झाला व्हायचा त्याचा टायमिंग सकाळी 6 वाजले नगारा वाजला बंद. संध्याकाळी सूर्यास्त झालं 6 वाजले नगारा वाजला की बंद. पण याच गेटमध्ये हिरकणी नावाची माता अडकली होती बघा. 400 वर्षापूर्वीची स्टोरी आहे. गडावरती नेम होता 6 वाजले नगारा वाजला की गडाचा गेट बंद व्हायचा. आतल्या बाजूला शिपाई थांबायचे. पण त्यावेळी गडावरती दुधाची मागणी केली होती सोयराबाईने. कोजागिरी पौर्णिमेचा दिवस होता. आता बघा 19 ऑक्टोबरला तो दिवस आहे. 19 ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमा आहे. गडावरती आजही उत्सव साजरा केला जातो. पण 400 वर्षापूर्वी सहीबाईंच्या जागेवरती सोयराबाईंचं स्थान होतं बघा. त्या सहीबाई अगोदर वारल्या होत्या राजगडावरती आणि गडावरती मागणी आली दुधाची. त्यातनं हिरकणी नावाची माता दूध विकता विकता दरवाजा बंद झाला. बेभान दरवाजापर्यंत पळत आली आणि दरवाजा बंद झाल्यानंतर शिपाईला या ठिकाणी मुजरा करून म्हटली की माझं 2 महिन्याचं बाळ आहे गडाच्या खाली, मला जावं लागेल, मला सोडा. पण तो शिपाई म्हटला हिरा छत्रपती शिवरायांची आज्ञा आल्याशिवाय आम्हाला वरती कुणाला घेता येत नाही आणि खाली कुणाला जाता येत नाही. जरी महाराज गडाच्या गेट जवळ आले तरी महाराजांना सुद्धा सोडण्याची ऑर्डर नाही. कारण महाराजांनी कुठचंही वेषांतर केलं महाराज आमची परीक्षा घेऊ शकतात.
रायगडावरचा एकच नेम आहे, ज्याने गद्दारी केली त्याला टकमक टोक होता. कारण छत्रपती शिवरायांच्या काळात कधी फितुरी झाली नाही. संभाजी महाराजांच्या काळात माल सावंतला फेकलं होतं टकमक टोकावरनं. आणि ज्याला हत्तीच्या पायाखाली दिलं तो अनाजी पंत. गडाच्या खाली पाली गाव आहे, महड पाली, त्या जागेचं नाव आहे आंब्याचा माळ. त्या ठिकाणी त्याला हत्तीच्या पायाखाली दिलं. ही दोन माणसं इतिहासात आज सापडली गेली बघ. कारण हिरकणी अडकल्यानंतर तिचा जो धनी होता तो जंजिराच्या मोहिमेला गेला होता. ऐकून घ्या, कारण त्यावेळी ती हिरकणी मुलाच्या व्याकुळतेने या पश्चिमेच्या कड्यावर उतरले. आपण आता आलो ना, बुरुज दाखवलो मी तुम्हाला. रात्री 12च्या पहारेला चांदण्याच्या पोटी हिरकणी उतरली आणि दुसऱ्या दिवशी बातमी वाऱ्यासारखी रायगडावरती गेली की रायगडवरनं हिरकणी नावाची माता उतरली. राजे म्हटले स्त्री जर जाऊ शकते तर गडावरती शत्रू सहज येऊ शकतो. गडाची गॅरंटी दिली हिरोजीने. मी खाली सांगत होतो मला, वर येईल ती हवा आणि खाली येईल ते पाणी. मग गडावरती हिरकणी कशी काय उतरली? शिवरायाने विचार केला, गडावरनं स्त्री जाऊ शकते तर शत्रू सहज जाऊ शकतो. म्हणजे गड राजधानीच्या हिशोबाने आदित्य बेलाखाली बुलंद नाहीये. शिवरायाने हिरोजीला बोलावलं आणि बांधकाम प्रमुखांना म्हटले, महाराज तुमचं बांधकाम कापणारी हिरकणी निघाली आहे की रायगडावर राजधानी ती होती शिवछत्रपतींची. आणि कथा सांगत तो ऐका अजूनी तेथील हिरकणी बुरुजाची. वसले होते गाव तलासी हिरकणीवाडी नावाचे, राहत होते छोटे कुटुंब तेथे गरीब धनगर गवळ्याचे. दरे रा 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 रा, दरी रा 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 रा, दरे रा, दरे रा 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 रा. आता आपण समोर जे तलाव पाहतो, या तलावाला इतिहासामध्ये हत्ती तलाव बोलतात बघा. आता गड चढून आपण वरती आलो, महादरवाजा पाहिला, किल्ल्याचा मेन गेट, प्रमुख दरवाजा. या गेट अतिरिक्त खाली जाता येत नाही, वरती येता येत नाही. मग त्या काळात माहोल कसा असेल विचार करा. राजांच्या काळात हे हत्ती तलाव आहे. पण हत्ती तलाव का नाव आहे? काही गंगासागर, कुशावर्ते, कोळीम तलाव अशी तलावाची नावं आहेत. आता आपण डायरेक्ट टँक बोलतो किंवा असं वेगळं काहीतरी तलावाचं नाव असतं बघा. पण 400 वर्षापूर्वी इंग्रज अधिकारी हेनरी ऑक्झेंटर रायगडावरती पायी आला आणि त्याला प्रश्न पडला राज्यसभेमध्ये. कारण राज्याभिषेकाच्या दरबारात जाताना त्याने हत्ती पाहिले आणि त्याला प्रश्न पडला, मी 2 पायाचा माणूस जर रायगड चढताना थकलो तर शिवरायाने रायगड किल्ल्यावरती हत्ती कशी आणली असतील? आता इंग्रजी बोलणाऱ्या माणसाला दरबारात कोण उत्तर देणार? शिवाजीराजे एवढे ग्रेट. या इंग्रज अधिकाऱ्याने तो प्रश्न रोजनिशीमध्ये लिहिला. त्याच्यावर एक दुभाषी होता. दुभाषिक म्हणजे नारायण शेणवी, जसं आपण वकील बोलतो. त्याने त्या दुभाषिकाला विचारलं, बाबा रे, रायगडावरती छत्रपती शिवरायाने राजधानीसाठी निवड केली, स्थापना केली, राज्याभिषेक केला, पण या गडावरती 2 पायाचा माणूस दरीत येताना एवढं धमचाक होते, ही हत्ती कशी आणली असतील? त्याला उत्तर देता आलं नाही. रोजनिशीमध्ये प्रश्न लिहिला डेली डायरीत. शिवाजीराजे एवढे ग्रेट होते, हत्तीची पिल्लं पालखीत बसून गडावरती आणली आणि त्यांचं पालन पोषण केलं. इंग्रजाला काय कळणार हत्ती कशी आणली? राजांची दूरदृष्टी, गनिमी कावा. शून्यातून विश्व निर्माण केलं. लहानातून मोठं होतं बघा, मोठ्यातून कधी लहान होत नाही बघा. शिवाजी राजाने वयाच्या 16व्या वर्षी सुरुवात केली स्वराज्य स्थापनेला. जगावं तर शिवबासारखं आणि मरावं तर धर्मवीर छत्रपती संभाजी राजासारखं. वाघाचे बछडे हे वाघासारखे असतात आणि वाघासारखे जगतात. कारण शिवाजी राजांच्या मृत्यूनंतर त्या औरंगजेबाने महाराष्ट्र त्याला वाटलं माझ्या अंडरमध्ये आला. शिवाजी म्हटल्यानंतर शिवरायांच्या नंतर पण औरंगजेब हा आलमगीर होता. बापदाद्याची प्रॉपर्टी होती. पण औरंगजेबाला धमकी देणारे एकमेव छत्रपती म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज दिल्लीमध्ये गेले होते बघा 9 वर्षाचे असताना. जेव्हा छत्रपती शिवरायांना आणि धर्मवीर छत्रपती संभाजी राजांना कळालं की शाहिस्ते खान, दिलेर खान, अफजल खान हे औरंगजेबाने पाळलेली लोक आहेत, हे जहागिरीसाठी नाही तर स्वतः स्वार्थापोटी काम करतायत. पण शिवरायांचे सरदार असे होते ज्याने स्वराज्यासाठी अख्खं आयुष्य घालवलं. तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, प्रतापराव गुजर, येसाजी कंक, हिरोजी फर्जत. संभाजी महाराजांना गणोजी शिर्के फितूर झाला.
संभाजीराजांचा मेहुणा. म्हणजे संभाजीराजांना पकडलं कुठे? प्रतापगडाच्या खालती गाव आहे बघा. कारण जावळीचं खोरड कराड मार्गे त्याने नेलं तेव्हा संभाजीराजांना जंजिरा घ्यायचा होता. काशीद ब्रिजचं चालू काम होतं आणि रायगडला वेढा पडला 3 नोव्हेंबर 1689ला. तेव्हा रायगडावरती येसुबाई आणि राजाराम महाराज होते. राजाराम महाराज वाघ दरवाजाने उतरून जंजिरा गेले कर्नाटकला आणि एकटी स्त्री मोगलांच्या विरोधात लढत राहिली. शेवटी संभाजी महाराजांना पन्हाळ्यावरती कैद केलं. 46 दिवसांनी तुळापूरला आणलं आणि संभाजीराजांची हत्या केली 11 मार्च 1689ला. संभाजीराजांना मारलं पण कुठच्या सरदाराला संभाजीराजांवरती जाण्याची हिंमत होत नव्हती मोगलांची. गुर्जासारखी छाती, लोह्यासारखं मनगट आणि 18 भाषाचं ज्ञान होतं. शाप बुद्धी होती. एकमेव राजा आहे की ज्याचं गिरणीश मध्ये ओल्ड रेकॉर्ड नाव आहे की एकही लढाई नाही हारलेला. कारण औरंगजेब विचार करतो ये मराठे अपने बच्चों को क्या खिलाते हैं. मराठे ऐसी चीज है वो कभी झुकते नहीं, वो कभी रुकते नहीं, वो कभी थकते नहीं और तो और कभी बिकते भी नहीं. लाखों के लालच पे थूक देते मराठे. औरंगजेबाला 4 मुलं असतात. अकबर बादशाह, शहजादे तैमूर खान, त्याची बेगम असते उदयपुरी. औरंगजेब जेव्हा ही सिस्टम पाहतो ना, संभाजीराजाला मारण्याचं प्लॅनिंग करतो. कोणच त्याला काही सापडत नाहीये. काही करा पण संभाजीराजाला पेश करा हे औरंगजेबाचा हुकूम असतो बघा. पण संभाजीराजांसमोर त्यांना झुकावं लागतं. जबरदस्ती मारावं लागलं. डोळ्यातून लोखंडी सळ्या, चिलखत, झिरो टोपरं. महाराजांच्या काळात शस्त्र होती पण औरंगजेबाने काय केलं? मुखरबत खानला सांगितलं कसंही मार, पण तो त्या अंगावरती जात नव्हता. लोखंडी सळ्याने डोळे काढले, सांडशीने नाक दाबलं, तेव्हा जीभ काढली, नखं तोडली. शेवटी औरंगजेब दरबारात जाताना आपल्या बेगमला काय म्हटला? ए मेरे बेगम साहिबा, आलमगीर बादशाह पधार रहे हैं. काफिर शिवा के संभा जैसा एक बेटा मेरे घर में पैदा कर देती तो पूरे हिंदुस्तान पे मैं राज करता.